अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता रमाई, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांच्या विचारांना प्रथमपास अभिवादन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. मित्रहो, आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व मान्यवर तसेच पत्रकार बंधू, आज जो काय 2 दिवसापूर्वी मुंग्यामध्ये जो काय गुन्हा दाखल ॲट्रॉसिटीचा आमचे धम्मबंधू अंकुश जाधव साहेब यांच्या मागणीवरून नोंद करण्यात आलेला आहे किंवा नोंद करायला ते आग्रह करत आहेत. बंधूंनो, हा जो काय विषय आहे मुंग्यामध्ये जी मारहाण झालेली आहे, ज्यावेळी आपले मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांनी देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प होणार आहे ही जेव्हा बातमी घोषित झाली, त्यावेळी मुंग्यातील जे काही ग्रामस्थ होते आणि ते ज्यावेळी गुगल सर्च केलं किंवा AI सर्च केलं तर ते स्थळ हे मुंगे असं दाखवत होतं पूर्ण. त्यामुळे जर अणुऊर्जा प्रकल्प जो घातक आहे हे सर्वांना आपल्याला माहिती आहे आणि असा प्रकल्प जर आमच्या गावी तर आला तर तिथल्या लोकांचं काय, हा साहजिकच प्रश्न निर्माण झालेला होता. आणि त्या अनुषंगाने मुनगे गावामध्ये मुनगे ग्रामपंचायतीमध्ये त्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात एक ग्रामसभा, विशेष ग्रामसभा आयोजित करून की बाबा अशा प्रकारचा जर अणुऊर्जा प्रकल्प मुनग्या गावामध्ये येत असेल तर त्याला आपण विरोध करायला पाहिजे. कारण आपलं अस्तित्व आमच्या आजोबांनी पणजोबांनी जे काय करून ठेवलेलं आहे तिथे त्याचं पूर्ण बिमोड होऊन जाणार होता. कारण ऊर्जाचे जे काय घातक परिणाम आहेत ते आपल्या सर्वांना मित्रबंधू तुम्हाला माहीतच आहेत काय परिणाम होतात ते. त्या अनुषंगाने आमच्या मुनगे गावामध्ये एक विशेष ग्रामसभा झाली आणि त्या ग्रामसभेमध्ये की अशा प्रकारचं कोणतीही घटना मुनग्यामध्ये किंवा समर्थनार्थ त्या अणुऊर्जा प्रकारच्या समर्थनार्थ होता कामा नये. काही ठराव मांडण्यात आले की जमीन विक्री बंद केली. सध्या तरी जर कोणाला आवश्यकता जर असेल जमीन विक्री तर आपल्या नातेवाईक कोण असेल घ्यायला तयार तर त्यांना द्या, परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांना कोणाला जमीन विक्री करणार असे काही ठराव आपण त्या ग्रामसभेने मंजूर केले. त्याचप्रमाणे आता जो ह्या 2-4 दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल केला गेला आहे, आमचे जे गावातील जे सगळे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यात नागरिक म्हणजे सांगायचं झालं तर प्रमोद वळजो आहेत, मनोज सावंत आहेत, त्याच्यानंतर प्रमोद सावंत आहेत, त्याच्यानंतर राजू पुजारी असे म्हणजे हे जे लोक आहेत ते सतत आमच्या मागासवर्गीय ह्याचे कुठचेही कार्यक्रम, आंबेडकर जयंती असेल, बुद्ध जयंती असू दे, आपला धम्मचक्र परिवर्तन दिन असू दे, कुठचेही कार्यक्रम असू दे, ते आम्हाला वेळोवेळी मदत किंवा दुःखद घटना जरी घडली मुनग्यामध्ये तरी पण ते आम्हाला ते पूर्ण सहकार्य करतात. त्याच करून सांगायचं झालं तर कारण हे जे काय असे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत आहेत त्याला काहीतरी बेस असावा लागतो, बरोबर. काहीतरी उठला सुटला त्याने शिवी दिली आणि यांनी हे केलं म्हणून आपण ॲट्रॉसिटी दाखल करायची तर त्याला सक्षम पुरावे आपल्याकडे असावे लागतात. त्याचबरोबर सांगायचं झालं तर मित्र हो की हा मुनगे गाव हा डॉक्टर भालचंद्र मुनगेकर जे आपले नियोजन प्लॅनिंग कमिशनचे सदस्य होते, आपल्या मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि खासदार पण होते, माजी खासदार. तर ज्यावेळी ते कुलगुरू झाले मुंबई विद्यापीठाचे त्यावेळी मुनगे गावाने एक त्यांचा सत्कार सोहळा केलेला, एकदम असा सुंदर असा मोठा सत्कार सोहळा केला. कारण आपल्या मुनगे गावाची शान होती ती. आणि त्यावेळी आम्ही मागासवर्गीय नव्हतो, हा जो करायला तो पूर्ण मुनगे गाव होता. ज्यावेळी मुनगेमध्ये पहिलं बुद्धविहार झालं आणि त्या बुद्धविहाराच्या उद्घाटनाला आपले नामदार माजी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार आता सध्या खासदार आहेत माननीय नारायणजी राणेसाहेब रासू गवई
यांच्यासारखे मोठमोठे नेते मुनग्या गावामध्ये येऊन तो आपल्या बुद्धविहाराचा उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आणि तो कोणी आम्ही बौद्ध बांधवांनी आयोजित केलेला नव्हता, तर तो पूर्ण मुनगे गावाने आयोजित केलेला होता. समजलं का? त्याचबरोबर मागे ह्या 4-5 वर्षापूर्वी बिनविरोध सरपंच आमचे माझे मुनगे हायस्कूलचे सहकारी शिक्षक होते. साहेब या प्रकरणाबद्दल बोला. 4 दिवसापूर्वी लागणार नाही, महत्त्वाचा मुद्दा आहे ना तो. 4 दिवसापूर्वी बरोबर. पण थोडी पार्श्वभूमी सांगतो थोडी मुनगे गावाची. ओके ओके, धन्यवाद. तर असा मुनगे गाव आहे, मागासवर्गीय लोकांवर कधीही मुनगे गावामध्ये आजपर्यंत अन्याय झालेला नाही. आमच्या सततच्या कार्यामध्ये ते आमच्या सहभागी असतात. मी आता 5 वर्ष मुनगे ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना मला अशा प्रकारचा कुठचाही अनुभव आलेला नाही. त्यामुळे हा जो काय ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला जात आहे, याला कुठचीही शासकीय म्हणा किंवा ही ती दबावतंत्राखाली तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे जो आमचे ज्यांच्यावर आज मुनगे गावामध्ये आपले कसालचे रोहित कदम हे जे काही बोलत आहेत की आंबेडकरांचं नाव विचारून मारहाण केली, शिवीगाळ केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे महामानव आमच्यासाठी आहेत, ज्यांनी आज आम्हाला हे पर्व दुनिया दाखवलेली आहे, त्यांच्यावर असे शिंतोडे मुनग्यामध्ये उडवणार हे कधीच शक्य होणार नाही आणि ह्या गोष्टीचा आम्ही कधीच समर्थन करणार नाही. त्यामुळे असे खोटे गुन्हे दाखल करू नये अशी मी या आमच्या प्रेसमार्फत, आमच्या धम्म बांधवांमार्फत तुम्हाला विनंती करतो सरकारला. त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं झालं तर काल जी प्रेस कॉन्फरन्स झाली, आमचे माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव होते. त्याचबरोबर आता नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम होते. काल त्यांची ज्यावेळी पत्रकार परिषद आयोजित झालेली आहे, ज्यावेळी मला कळली, त्यावेळी मी आमचे मित्र देवदत्त कदम यांना मी प्रश्न केला की जर असा मोठा गुन्हा मुनग्यामध्ये झाला आहे तर मग तुम्ही आमच्याशी का कॉन्टॅक्ट केलं नाही आणि तुम्ही जर त्या संदर्भात जर तुम्ही पत्रकार परिषद घेत असतील तर तिथले स्थानिक आम्ही मागासवर्गीय आहोतच ना, मग आमच्याकडे तुम्ही का त्या संदर्भात चौकशी केलात नाही? तर नाही, हां ते राहून गेला सांगायचं. असं नाही, ज्या गावामध्ये घटना घडते आहे आणि तिथल्या मागासवर्गीयाचं जर तुम्ही मत घेत नसाल आणि जर तिथे जर तुम्ही पत्रकार परिषद आयोजित करून जर काहीतरी वातावरण आपल्या जे ह्याच्यामध्ये बौद्ध समाजामध्ये जे वातावरण तुम्ही कलुषित करत असाल तर ते आम्ही कदापि मान्य करणार नाही. आमच्या गावामध्ये जो काही अणुऊर्जा प्रकल्प येत आहे, जे त्यावेळी त्याने जे हे लावले काय बॅनर लावले, ते बॅनर निनावी होते, कोणाचं तिथे नाव नव्हतं किंवा ते भाजपच्या वतीने आहे किंवा कुठच्या राजकीय पक्षाच्या ह्यानी नावाने असं काही नव्हतं. त्यामुळे झाले कसं तर तिथे आमच्या वळंजू बंधूंची 2-4 दुकानं आहेत हायस्कूलला, तिथे बँक आहे, तिथे तलाठी ऑफिस आहे, तिथे ग्रामपंचायत आहे, हायस्कूल आहे, असे तिथे शासकीय आहे, तिथे परत शासकीय आमचे आरोग्य हे आहे, हॉस्पिटल आहे तिथे. आणि त्यामुळे त्यांची तिथे दुकानं असल्यामुळे ते सतत रात्री 12-12:30, कारण ह्याच्या 2-4 वर्षापूर्वी तिथे चोरी पण झाली होती. काही लोकांनी तिथे चोरी केलेली होती, जे आपल्या बाहेरगावून इथे असे कामानिमित्त येऊन थांबले, त्या लोकांनी चोरी पण केलेली होती. त्यामुळे ते वळंजू बंधू वगैरे तिथे फेरी मारत असतात आणि त्यावेळी ते फेरी मारत असताना ते आपले कदम रोहित कदम हे तिथे बॅनर लावताना त्यांना ते निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांनी त्याला विरोध केलं, कारण गावामध्ये अशी बॅनरबाजी वगैरे या ग्रामपंचायत ग्रामसभेच्या माध्यमातून ठरलेलं होतं की असं काही करायचं नव्हतं. त्यामुळे गावातील लोक जरा उदासीन होते त्या अणुऊर्जा संदर्भात. त्यामुळे असे बॅनर लावत असताना बघितल्यामुळे तिथल्या काही लोकांना ज्या होते त्यांना मग त्याला विरोध केला. विरोध केल्याच्यानंतर त्याने मला वाटतं काहीतरी थोडी मी लावतो, तुम्ही काय करायचं ते करा, असं कदाचित ते बोलले आणि त्यामुळे थोडीशी मारहाण झाली असं पण नाही, पण थोडीशी मारले. पण 25-26 लोकांनी जर मारून जर तो आज कालच्या तो आपला रोहित कदम कालच्या प्रेसला उभा होता, तुम्ही तरी इमॅजिन करा असं होऊ शकेल काय? 25 लोकांच्या टोळक्याने किंवा 10-15 लोकांच्या टोळक्याने मारून
जर तो तिथे उभा तरी राहिला असता काय. पण आमच्या मुंगे गावाची अशी कुठचीच पद्धत, तुम्ही ह्याच्यावर त्या मुलांचे तुम्ही कॅरेक्टर बघा ना, खरा त्यांची कॅरेक्टर बघा ना, त्यांच्यावर कुठचे गुन्हे दाखल आहेत काय काय. तो मनेश सावंत आहे, तो तंटामुक्ती अध्यक्ष आहे, त्याचं पण नाव आहे. परत आमचे गोविंद सावंत आहेत, सुनील सावंत आहेत, आपले आतामध्ये जे यांची नावं टाकलेली आहेत ते सर्व आमच्या प्रत्येक ह्याला कायम पाठीशी असतात, प्रत्येक वेळी पाठीशी असतात. त्यामुळे आम्ही ह्या विषयासंदर्भात उदासीन आहोत. अशा केसेस परत टाकल्या जाऊ नयेत अशी मी विनंती करतो. आणि जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष आहे आणि आंबेडकरी चळवळ असेल त्यामध्ये मी सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत असतो. काल अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मुंगे गावात घटना घडली. त्यामध्ये एका मागासवर्गीय मुलाला मारहाण झाली म्हणून एक गुन्हा दाखल झालेला आहे असं अंकुश जाधव यांनी काहीतरी प्रेस घेतली, ती आम्ही प्रेस पाहिली. त्यामध्ये असं दिसतंय मुळात की बाबासाहेब आंबेडकरांचं नावाचा वापर चुकीचा होतो आहे. मुळात मुंगे गावात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कायदे कारवाईची मागणी केलेली आहे. त्या संदर्भात सिंधुदुर्ग चर्मकार समाजाची जी स्पष्ट भूमिका आहे ती आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आमची भूमिका अशी आहे की आम्ही कोणाला मारहाण झाली याचा मारहाण करणाऱ्यांना पाठीशी घालत नाही, परंतु गुन्हा दाखल करत असताना त्यामध्ये ॲट्रॉसिटीची कलमं लावली गेलेली आहेत. एखाद्या आंदोलनात आज तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की अणुऊर्जा प्रकल्प हा मुंगे आणि त्या परिसरातले जे गाव आहे तिथे होत आहे आणि तिथे त्या लोकांना विरोध आहे. विरोध असताना तिथे जाऊन तुम्ही अणुऊर्जा समर्थनाचे रात्री 2 वाजता कोण तिथे जात नाही, बॅनर लावता, त्यांच्या भावनांना हात घालता. एखादी जमीन जवळ जात असते त्याचं दुःख तो माणूस जाणत असतो. चुकीच्या रात्री आधी तुम्ही परवानगी ग्रामपंचायत तुम्ही परवानगी घेतलेली नाही आहे. तिथले पोलवर तुम्ही म्हणता आम्ही लाईटीच्या पोलवर लावतो, त्याला MSEBची परवानगी घेतलात का? आधी MSEBचा पोल हा शासकीय असतो आणि वर तुम्हाला फक्त ते तुम्ही व्हिडिओमध्ये सांगता पहिल्यांदा की मला मारहाण झाली, नाव इतरांनी मारलं. मग इथे ॲट्रॉसिटी कुठे आली? बाबासाहेबांचं तुम्ही म्हणते बाबासाहेबांचं नाव घेतलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये बाबासाहेबांचं नाव घेऊन गाडी घालण्याची हिंमत आजपर्यंत कोणाच्या माहितीमध्ये नाही आहे आणि आम्ही ते खपवून पण घेणार नाही. एवढं झालं तर तिथे मुंगे गावातले जे स्थानिक बौद्ध समाज असतील, चर्मकार समाज असतील, मागासवर्गीय समाज तिथे राहतो, तिथे लगेच का त्यांना भेटलात? ते आले असते तुमच्याबरोबर. आम्ही तिथे माहिती घेतली, तिथे असं काही घडलंच नाही आहे. मारहाण झाली असेल त्याचा व्हिडिओ आम्ही बघितलेला आहे, पण त्यामध्ये बाबासाहेबांचं कुठे आहे? तुम्ही बाबासाहेबांचं नाव कुठेतरी खराब करू नका. अंकुश जाधव यांची भूमिका आहे की आम्ही चर्मकार समाजावर किंवा अत्याचार झाला आम्ही पुढे येतो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुमच्या माध्यमातून अंकुश जाधवांना की त्यावेळी कुडाळमध्ये आमच्या चर्मकार बांधवाचा मृत्यू झाला, तुम्ही सगळ्या प्रेसवाल्यांनी ती बातमी दिली होती, गुन्हे दाखल झाले. त्यावेळी हे प्रेम कुठे होतं मागासवर्गीयांवर? आमच्या कणकवली तालुक्यामध्ये शिवडावमध्ये मुलांना तांदूळ वेचण्यावर बंदी करण्यात आली, गुन्हाही दाखल झाला तरी त्यावेळी हे कुठे होते? तुम्ही कुठेतरी भाजपचे कार्यकर्ते एकत्र येता, तिथे कुठल्या संघटना आहेत का? मी स्वतः जिल्हा चर्मकार समाजाचा अध्यक्ष आहे. माझी भूमिका तुम्ही उन्नती मंडळ म्हणून स्पष्ट बोलता, मी तुम्हाला कायदेशीर नोटीस देऊ शकतो. तुम्ही याच्यापुढे माझ्या मंडळाचं नाव वापरताना माझी परवानगी घेतली होती का? आमची परवानगी न घेता तुम्ही कुठेतरी ॲट्रॉसिटीचा गैरवापर करताय. समाजामध्ये मराठा समाज असेल किंवा अन्य समाज असेल आणि मागासवर्गीय समाज याच्यामुळे तुम्ही ॲट्रॉसिटीमुळे ते निर्माण करू प्रयत्न करताय. मी म्हणतो तुम्हाला की तुम्ही ॲट्रॉसिटी वापरण्यापेक्षा तुम्ही मारहाणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे होता. ॲट्रॉसिटी घडली याचे पुरावे आम्हाला द्या तुम्ही ना, तो सांगतो म्हणून नको. तुम्ही 2 दिवसानंतर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखलची मागणी करताय. मग 2 रात्र तुम्ही कुठे होता ॲट्रॉसिटीची आठवण करून द्यायला? सेक्शन 3(1) ॲट्रॉसिटी मारहाणीसाठी नसतो. तो व्यक्ती कसालचा त्याला माहिती आहे का त्यांना की बाबा हा मुंग्या गावामध्ये आहे राहायला, तो चर्मकार म्हणून आला आहे किंवा बौद्ध म्हणून आला आहे? कोणाच्या कपाळावर लिहिलेलं असतं का? आणि असं कुठे घडतं का? आजच्या इतिहासात तुम्ही सगळे पत्रकार तुम्ही आमच्यापेक्षा फिरत असता, मला सांगा असं कोण मारताना जात विचारून मारतो? हे तुझी जात काय? हे शिवाजी महाराजांच्या काळात होत असेल. हिंदू मुसलमान विचारायचे आणि हिंदूंना मारायचे का? हिंदू जाती येतं तर तेढ होतं. आज आमचा बाबासाहेबांचा काळ आहे, ते छत्रपती शिवाजींचं स्वराज्य आमच्या महाराष्ट्रात आहे. इथे ते जाती आता मुळात आमच्याकडे नाहीच आहे. काही 5% लोक असतील त्यांना उत्तर द्यायला आम्ही सक्षम असतो.
मग तुम्ही जातीयता हा मुद्द्यामध्ये काढून टाका, कारण ॲट्रॉसिटीचं नाही तर भाऊ केल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एखादा विषय आंदोलनामध्ये मागासवर्गीय 15 मुलांनी घेऊन जातील कोणतरी, आणि त्या 15 मुलांना सांगण्यात येईल की तुमच्यावर लाठीचार्ज झाला आहे, आता तुम्ही ॲट्रॉसिटी दाखल करा. ॲट्रॉसिटीचा भाऊ कुठेतरी वापरू नका, याची माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना. आणि तुम्हाला घ्यायची आहे ना, तुम्ही प्रेस घ्या. तुम्हाला समर्थन करायचं आहे, अंकुश जाधव यांनी समर्थन करावं. नितेश राणे साहेबांनी तुमच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे की प्रकल्प होणार नाही, मग तुम्ही समर्थन कशाला करता? ते बॅनर कसले होते तुम्हाला माहिती नाहीत का? ते समर्थनाचे बॅनर होते ना, तुम्ही बघितलं ते व्हिडिओमध्ये दिसतो तो बॅनर समर्थनाचा आहे. मग तुम्ही समर्थन करता म्हणून तरी जाहीर करा. ते तुम्ही पालकमंत्र्यांच्या वाक्याला तेढ देताय, त्यांचं वाक्य मानत नाही आहात. तुमची भूमिका तुमच्या भाजपपुरती मर्यादित ठेवा. आमच्या समाजाच्या संघटनांमध्ये ओढू नका, कारण आम्ही सामाजिक राजकारणी नाही आहोत, आम्ही सामाजिक नेते आहोत. सामाजिक चळवळ आमची जिवंत राहिली पाहिजे. ॲट्रॉसिटीचा जी भीती आहे ती कायम राहिली पाहिजे. पण त्याचा गैरवापर झाला तर हे मुद्दे उचलून कोर्टामध्ये लोक जातात आणि हे ॲट्रॉसिटी खोटं हे सिद्ध केलं जातं. मग त्याची जी गरिमा असते, त्याची जी ताकद असते ॲट्रॉसिटीची, ती कमी होते. त्यामुळे विनंती आहे, मी तुम्हाला पत्रकारांना सांगतो की ह्याच्यामध्ये आमच्या उन्नती मंडळाचा कोणत्याही प्रकारचा त्यांना पाठिंबा नाही आहे. आम्ही आमच्या मुनगे गाववासियांच्या बरोबर आहोत, सिंधुदुर्गवासियांच्या बरोबर आहे. त्यांच्या भावना आम्हाला माहिती आहे. त्यांना अणुऊर्जा प्रकल्प नको आहे. त्यांना हवं असेल तर ते मागणी करतील, कारण तिथे ते लोक राहतात, त्यांचं दुःख त्यांना माहिती आहे. एवढंच बोलतो. परंतु अंकुश जाधव यांना पुन्हा एकदा मी सांगतो, पुन्हा एकदा उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा चरमकार समाज उन्नती मंडळाचं नाव घेताना जिल्हाध्यक्षांची रीतसर परवानगी घेतल्याचं नाव घेतलात तर तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. मुनगे गावामध्ये बॅनर लावण्यावरून जो वाद निर्माण झालेला आहे, त्या अनुषंगानं ही पत्रकार परिषद होते. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जिल्हा उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सुजित जाधव, त्याचप्रमाणे मुनगे गावचे प्रशासकीय उपसरपंच सन्माननीय दशरथ मुनगेकर, खोडेगावचे सरपंच दीपक कदम, आमचे सन्माननीय नगरसेवक मिनेश कांबळे आणि लुकेश कांबळे आणि उपस्थित सगळे मुनगे गावातले ग्रामस्थ. या ठिकाणी हा जो विषय चालू आहे, या विषयाच्या अनुषंगानं आमची भूमिका आपल्यासमोर यावी म्हणून मी बोलतो आहे. मी संदीप कदम, दी बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्गचा कार्याध्यक्ष आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा महाराष्ट्र समन्वयक, बौद्ध सेवा संघाचा जिल्हाध्यक्ष आणि मालवण तालुका बौद्ध सेवा समितीचा अध्यक्ष अशा रजिस्टर संस्थांवरती काम करतो. आणि गेली 30 ते 35 वर्ष आम्ही बौद्ध धम्माच्या चळवळीमध्ये काम करत आहोत. मित्रांनो, ॲट्रॉसिटीचे गुन्हे जेव्हा जेव्हा या जिल्ह्यामध्ये झाले तेव्हा आम्ही भूमिका घेतल्या, तेव्हा आम्ही त्या विरोधात आंदोलनं घेतली. मात्र त्या भूमिका घेताना ते गुन्हे खरोखर घडले आहेत का याची शहानिशा केली आणि त्यानंतर भूमिका घेतल्या. या मुनगे प्रकरणामध्ये आम्हाला असं दिसून येतं आहे की या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भातलं समर्थन करण्यासाठी काही लोक निनावी बॅनर लावण्याचा प्रयत्न करत होते आणि ते बॅनर लावत असताना मुनगे गावामध्ये पोचले आणि त्यानंतर जे जागृत नागरिक होते, प्रतिष्ठित नागरिक होते मुनगे गावामधले, ते लक्षामध्ये आलं की आपलं गाव अणुऊर्जा प्रकल्पात जाणार आणि अशा प्रकारचे बॅनर कोणते लावतं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी 12:30-1च्या दरम्यान त्यांना विचारलं गेलं की हे बॅनर तुम्ही का लावताय, तुम्हाला कुणी लावायला सांगितले. त्या व्यक्तींनी ज्यांनी बॅनर लावायला सांगितलं त्याचं नाव पण सांगितलेलं आहे. ते ज्यांनी बॅनर लावायला सांगितलं त्यांचा पक्ष कोणता हे आपल्याला माहिती आहे. आणि काल अंकुश जाधव यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळे जे आपल्या विचारमंचावर होते ते सगळे भाजपचे पदाधिकारी होते. कोण उपसरपंच, कोण सरपंच, कोण सदस्य, असे लोक होते. आता रोहित नारायण कदम हा कसालमधला आणि एका प्रेसमध्ये काम करतो आणि प्रेसमध्ये कसलं काम करतो तर बॅनर लावायचं काम करतो. आता इथं त्यांनी जे काही इथं आपल्यावरती गुन्हे दाखल करायला दिलेले आहेत DYSPकडे, त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, मारहाण करणे, मोबाईलची मोडतोड करणे, मजुरीच्या कामापासून वंचित ठेवणे या कलमांतर्गत त्यांनी गुन्हा त्या ठिकाणी नोंद केलेला आहे. मात्र आपण एखादं जे काम करतो ते काम केल्यानंतर त्या ठिकाणी काही सामाजिक प्रश्न निर्माण होतील की नाही हे लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. जे आपण बॅनर लावतो, निनावी बॅनर लावतोय म्हणजे आपण गुन्हा करतोय हे पहिल्यांदा रोहित कदम यांनी लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. आणि जे प्रेसवाले आहेत ज्यांनी हे काम त्यांना सांगितलं होतं त्यांची जबाबदारी आहे की तुम्ही या ठिकाणी ह्या लोकांना कामाला पाठवता, बॅनर लावायला पाठवता, हा संवेदनशील विषय आहे. आज देवगडमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधामध्ये वातावरण आहे.
आता सुजितने सांगितल्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी पण भूमिका घेतलेली आहे की अणुऊर्जा प्रकल्पाला आमचा विरोध आहे म्हणून. आणि असं असताना काही भाजपचे कार्यकर्ते छुप्या पद्धतीनं समर्थन लावण्याचे बॅनर आपल्या अणुऊर्जा प्रकल्पाचं समर्थन करणारे बॅनर लावत आहेत. ही खरोखरच खेदजनक गोष्ट आहे. मुनगे गावच्या गाव इथं सगळेच आपले ग्रामस्थ आलेले आहेत. आम्ही जिल्ह्यामधल्या काही प्रमुख लोकांना बोलू शकलो असतो, इथं 50-100 लोक बोलू शकलो असतो, पण स्थानिक लोकांना आम्ही इथं बोलवलेलं आहे मुनगे गावातल्या, आणि त्यांची भूमिका तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. इथं उपसरपंच समोर ते भूमिका मांडतील. परंतु सगळ्यांनी लक्षात घ्या की त्या ठिकाणी बॅनर जेव्हा लागले ते काढण्यासाठी काही प्रतिष्ठित लोक गेले, किंवा लावू नका कारण गावामध्ये तणाव निर्माण होईल, तेव्हा त्यांनी अरेरावी केली आणि त्या अंगावर गेले सरळ सरळ. आणि त्यानंतर मग त्या प्रतिष्ठित सगळ्या लोकांनी त्यांची खूप समजूत घातली की ही बॅनर लावू नका. थोडी इकडे तिकडे धक्काबुक्की झाली कारण का त्यांनी तशी अरेरावी केली होती. मात्र 15-16 लोकांनी मारहाण केली, हा जो बनाव, आणि अंकुश जाधव सांगतात 15-16 लोकांनी मारलं, हे चुकीचं आहे. 15-16 लोकांनी जर मारलं तर ती व्यक्ती समोरून चालत तरी गेली असते का? हे पूर्णपणे खोटं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शहानिशा व्हायला पाहिजे. अंकुश जाधव हे का इथं पत्रकार परिषद घेत आहेत? तर मला सरळ इथं असा आरोप आहे की अणुऊर्जा प्रकल्पाला ह्यांचा आतून पाठिंबा आहे. ह्यांचे बॅनर देवगड तालुक्यात लागले नाहीत म्हणून त्यांनी हा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी उपस्थित नसणाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. 2-3 लोक तिथं नव्हतीच, 20-25 किलोमीटरच्या बाहेर होती, अशा लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. काल आम्ही साटम मॅडमना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही ॲट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्याच्या समर्थन करणारे मंडळी आहोत, मात्र या ठिकाणी आम्हाला वस्तुस्थिती दिसत नाही आहे आणि त्या वस्तुस्थितीप्रमाणे त्या ठिकाणी काही लोक उपस्थित नाही आहेत आणि खोटा गुन्हा आम्हाला दिसतोय काही प्रमाणामध्ये. तर ते शहानिशा करा, गुन्हा दाखल कराच तुम्ही, पण योग्य असेल गुन्हा दाखल करा. आता त्याचं म्हणणं काय, तर मला जात विचारून कधी गुन्हा होत नाही. तोंडानं समोरच्यानं महार म्हणणं, चर्मकार म्हणणं तेव्हा ॲक्टरसाठी होतो. अंकुश जाधव समाजकारण सभापती होते, त्यांना कळलं पाहिजे की त्यांनी जात विचारली याच्यावरून गुन्हा दाखल होत नाही. कारण समोरची व्यक्ती जात तुम्ही जात तोंडानं बोलणार, हा तोंड बोलणारच नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचे बनाव करून या ठिकाणी अंकुश जाधवांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि ही पत्रकार परिषद इथं सामाजिक तणाव निर्माण करण्याचे हेतू नाही. तिथं सांगत असतील देवगडमध्ये मोर्चा काढू म्हणून, हिंमत असेल तर मोर्चा काढून दाखवावा. देवगड तालुक्यामधल्या सगळ्या बौद्ध संघटना, सगळ्या चर्मकार संघटना एकजुटीनं एका बाजूनं आहेत. आज सक्षमपणे काम करतात, बौद्ध संघटना काम करतात. त्या संघटनेचा विषय गेलाच नाही. आता हा कसालचा एक कामगार, एका प्रेसवाल्याचा कामगार, आता प्रेसवाल्याच्या कामगाराच्या मागे हे सगळे BJP वाले कशासाठी आहेत, हा सुद्धा विचार करण्यासारखा एक बाबा आहे. सगळ्यांनी विचार करा, पत्रकारांनी विचार केला पाहिजे की एक रोहित कदम नावाची व्यक्ती प्रेसच्या मालकाकडे काम करते आणि त्याची बाजू घ्यायला सगळेच कशाला आलेत. आम्ही स्वतः या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरणं जेव्हा झाली, या प्रकरणामध्ये आम्ही सक्षमपणे भूमिका मांडलेल्या आहेत आणि आंदोलन, मोर्चा, धरणे केलेले आहेत. त्यावेळी हे अंकुश जाधव कुठे होते? मग साळिस्ते प्रकरण असेल, किंजवडे प्रकरण असेल, चिंचोडे तानाजी कांबळ्यांचे मारहाण असेल, राठिवडे प्रकरण असेल, शेवडामध्ये पोषण आहारच्या वेळेला त्या मुलांना तांदूळ वेचताना मागासवर्गीय काही लोकांना बाजूला केलं, अशा वेळेला तो शेवडावचा प्रश्न असेल, कांदगावमध्ये घडलेलं देसरूड प्रकरण असेल जे राज्यामध्ये गाजलं, त्या अशा अनेक प्रकरणांमध्ये आम्ही सगळ्या भूमिका घेतल्या. तेव्हा अंकुश जाधव कुठे होते? त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 3 तालुक्यामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये बेंचमध्ये भ्रष्टाचार झाला, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लावलं नाही गेलं बेंचवर, तेव्हा अंकुश जाधव कुठे होते? बाबासाहेबांचं नाव तिथं टाका हे सांगायला अंकुश जाधव कुठे होते? आम्ही अंकुश जाधवांना विरोध नाही करत आहे, त्याने भूमिका घ्यावी, पण योग्य भूमिका घ्यावी. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ते कुठेच नव्हते, या सगळ्या ॲक्टिव्हिटीच्या विषयामध्ये, आणि आता फक्त या मुनग्याच्या विषयामध्ये येतात. आता मुनग्याच्या विषयाच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर अणुऊर्जा प्रकल्प दिसतो. पत्रकारांनी याचा अभ्यास करावा आणि या अनुषंगाने शोध मोहीम राबवावी. आणि हे बॅनर कुणी लावले, आणि विशेष म्हणजे हे बॅनर निनावी होते. निनावी बॅनर लावणं गुन्हा आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही, हा गुन्हा आहे. रात्रीच्या वेळी अपरात्री तुम्ही गावामध्ये शिरता आणि त्या ठिकाणी बॅनर लावता, हा पण गुन्हा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जर खरोखरच रोहित नारायण कदम यांची जात विचारली असेल आणि ते जर आम्हाला खरोखरच समजून सांगत असतील, आमच्याशी बोलत असतील, तर त्यांची बाजू घ्यायला आम्ही मागे पुढे बघणार नाही, त्यांच्या मागे उभे राहू. परंतु खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला तर देवगड तालुक्यामध्ये प्रतिमोर्चा काढल्याशिवाय ही सगळी लोक शांत बसणार नाहीत, असा इशारा आम्ही अंकुश जाधवांच्या सगळ्या मंडळींना देत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे अंकुश जाधव म्हणतात, 3-4 वेळा बोलले, मी भीमसैनिक. तुम्ही कधीचे भीमसैनिक? तुम्ही कधी शाहू फुले आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलात?
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा घेतल्या आहेत आणि त्यानंतर आम्ही शाहू फुले आंबेडकर सगळ्यांना सांगतोय. तुम्ही हे करता का? तुम्ही नाही करत. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 14 बौद्ध संघटना आहेत. त्या बौद्ध संघटनांचा मी कार्याध्यक्ष आहे. म्हणजे मुवमेंटमध्ये आम्ही काम करतो. आज सामाजिक एकता मंच जे आहे त्या सामाजिक एकता मंच, चर्मकार समाज सगळ्या संघटना, बौद्ध संघटना सगळ्या संघटना, त्याचा आम्ही जिल्हा सचिव आहे. आमचे हे श्री जाधव त्याचे नेते आहेत. जे सामाजिक एकता मंच असेल, बुद्धिस्ट फेडरेशन असेल, या सगळ्यामध्ये आम्ही वावरतो आणि योग्य भूमिका घेतो. या ठिकाणी रोहित कदम यांनी जी भूमिका पत्रकारांच्या समोर जी सांगितली त्यावर असं लक्षामध्ये येतं ते अगदी चांगले व्यक्ती उभे होते. 15-16 लोकांनी जर मारहाण केली असेल तर समोर व्यक्ती उभी राहू शकते का हा तुम्ही विचार करा. आणि फक्त मी अधोरेखित करणारी गोष्ट सांगतो, बॅनर काढण्यासाठी किंवा बॅनरला मज्जाव करणारे जे लोक होते ते सगळे मुनगे गावातले प्रतिष्ठित लोक होते. चांगले तिथले पोलीस पाटील होते, तिथले चांगले व्यवस्थित व्यापारी होते आणि त्यांनी सांगितलं असं लावू नका, लावलात तर उद्या गावामध्ये गोंधळ होईल, तणाव निर्माण होईल आणि ते त्यांना सांगून केलं. पण त्यांनी दादागिरी केली. का कार्यक्रम आमचे काय ते करा वगैरे, त्यात ती झटापट झाली. एवढा विषय झालेला आहे. पण जर ते सांगत असतील बाबासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ केली, मुनगे गाव हे डॉक्टर भालचंद्र मुनगेकर हे संपूर्ण जगामध्ये जी विद्वत्ता आहे त्यांचं गाव आहे. त्यांच्या गावात माझी सख्खी आत्या आहे. तर मुनगे माझी वैयक्तिक संबंध आहे. मुनगे गावामध्ये अत्यंत चांगला सामाजिक सलोखा आहे. अशा प्रकारचा पहिला गुन्हा त्या गावात घडलेला आहे आणि त्यामुळे मुनगे गावाची त्या ठिकाणी बदनामी झालेली आहे. हे तुम्हाला मी अधोरेखित करून सांगतो. आणि आज आम्ही याविषयी राजकारण आम्हाला करायचं नाही म्हणून आम्ही कुणालाही आणि राजकीय बोलवलं नाही. फक्त मुनगे गावातले जे पदाधिकारी आहेत, तिथले स्थानिक बौद्धवाडीतले आणि इथले उपसरपंच, त्यांना मी इथं बोलवलं आणि त्यांची भूमिका आपण इथं चर्मकार समाजाचे नेते इथं आलेले आहेत त्या मुनग्यातले आणि ह्या सगळ्यांना मी इथं बोलवलेलं आहे. आम्हाला याचं राजकारण करायचं नाही, परंतु भूमिका आम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे इथं खोटा गुन्हा. आता इथं काही 2-3 लोक होते FIR मध्ये आहेत, ते तिथं नव्हतेच. मग ते आम्ही त्यांना विचारलं, साठव मॅडम, त्या म्हणतात का फोनवर ते बोलले. आता फोनवर बोलून आता समोर एका अचानक फोनवर बोलतो ते जात कळते का? नाही कळत. हे मॅडम आम्ही सांगितलेलं आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की या मुनगे गावामध्ये जे बॅनरचा जो विषय आहे याच्या मागे अणुऊर्जा प्रकल्प आहे. अणुऊर्जा प्रकल्पाचे त्या ठिकाणी पेरणी करण्याचा एक प्रयत्न काही लोक करतायत आणि तो प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न तिथल्या जागृत ग्रामस्थांनी केला. एवढाच तो विषय आहे. या पलीकडे तो विषय काही नाही. इथं 100% ॲक्टिव्हिटी झालेला नाही. हा फक्त त्यांनी दिलेला सगळ्यांच्या दबावाने दिलेला गुन्हा आहे असं आमचं ठाम मत आहे. जर या रोहित कदमांना खरोखरच कोणी जातीवाची समोरासमोर बोललं त्याचं नाव सांगावं किंवा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोण व्यक्ती बोलली ते आम्हाला सांगावं. आम्ही पण सक्षम आहोत त्यांना जा विचारायला. ही आमची भूमिका आहे. धन्यवाद. यानंतर ज्या लोकांची नावं घेतलेली आहेत ज्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचा जो आहे षडयंत्र जे आहे, आमचे समाज कल्याण सभापती जे होते हे, मी तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण देईल की मुनगे गाव आणि माझा गाव जवळ 17 ते 18 किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे. कालची सार्वत्रिक जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये स्वतः मी उभा राहिलो होतो पंचायत समितीला. त्या ठिकाणी जी सीट होती ती ओपनची सीट होती. मी नवबौद्ध घटकातले आहे आणि मी ज्या ठिकाणी जेव्हा त्या घटकामध्ये जेव्हा त्या विभागामध्ये गणामध्ये मी जेव्हा उमेदवारी सिद्ध केली तेव्हा हे सर्व लोक अगदी BJPचे काही माझे वर्गमित्र, काही मित्र होते, काही आमच्या पक्षाचे मित्र होते, कोणत्याही प्रकारची जाती येता न दाखवता आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आता ती सीट लागणे न लागणे हे लोकशाहीचा बहुमतात तो विषय वेगळा आहे. परंतु कोणत्याही असं म्हटलं नाही बाबा ही ओपनची सीट असताना मागासवर्गीय सीट का दिली. आणि आधीच मी अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगेन की माझ्या त्या 5 गावाच्या गणामध्ये आणि तालुक्यामध्ये अशी जातीयता पसरली कुठेच जात नाही आहे. कारण मी आधी सुद्धा पुढे गावामध्ये सरपंच म्हणून काम करत मागच्या 5 वर्षामध्ये उपसरपंच होतो, आता सरपंच आहे. ते सुद्धा ओपनच्या सीटवरतीच निवडून आलेलो आहे. ओपनच्या सीट होती आणि ह्या पंचक्रोशी सुद्धा अदर लोकांनी, आमच्या काठच्या लोकांचा सत्कार समारंभ सोडून द्या, पण अदर काठच्या लोकांनी सुद्धा माझा HOTच असा सत्कार समारंभ संपन्न केलेला आहे. ह्याचा अर्थ आमच्या देवगड तालुक्यात नव्हे तर ह्या जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना शिव्या, जातीवाचक शिव्या देणे, त्यांना कमी लेखणे हे एक आमच्या देवगड तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये होऊच शकत नाही. हा आत्मविश्वास आहे. आणि जरी सुद्धा हे तपासणी करत असताना जर निदर्शनात आलं आणि यांनी सिद्ध केलं तर आम्ही त्यांचं समर्थन नक्कीच करू. परंतु खोटे नाटे करून हे जे काही बिचारे जे अदर काठचे लोक आहेत, ओपन काठचे जे लोक आहेत आणि त्यांना जर बदनाम करून त्यांचं आयुष्य बर्बाद करत असतील तर ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही त्या ॲट्रॉसिटीच्या कायद्याचा कुठेतरी विनियोग वेगळ्या माध्यमातून करताय. 100% मी तुम्हाला सांगतो हे राजकीय वळण लावलेलं आहे. काल जी नावं बघितली आहे त्या माझ्याच काठचे नेते मंडळी आहेत, पण ते BJPचे प्रणित लोक आहेत. आणि आज कुठेतरी जे लोक जे आहेत ते उभाटा गटाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना दाबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.
ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.